पुणे शहरातील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्यात। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे गाड्यांची संख्या कमी आहे, ती वाढवण्याबरोबरच कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुण्यातील तरुणीला 21 लाखांचा गंडा घातला। मेट्रो म्युनियल साईटवर लग्न जुळवायला गेली आणि 21 लाख गमावून बसली। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे, तर पैसे परत देण्याच्या बहाण्याने चक्क नकली नोटा दिल्यात। या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या मालेगावातील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर काही भूमाफियांनी कब्जा केलाय। त्याचा त्यांनी विरोध केल्यामुळे काही आदिवासी बांधव यांच्यावर गुन्हे दाखल केले। याचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। नाशिकमध्ये तापमान 42°च्या उंबरठ्यावर पोहोचले। हवामान विभागानं पुढील 48 तासासाठी उष्णतेचा अलर्ट जारी केला। आठवडाभर शहरात तीव्र उकाडा आणि झळा कायम राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानानं 43.4°C टप्पा गाठलाय। नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले। तापमानाची नोंद ही केवळ आकडा नसून जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे, तर हवामान खात्याकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मराठवाड्याचं तापमान 43°C पर्यंत वाढलंय, त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन वाढत आहे। मराठवाड्यात मोठ्या आकाराची 11 धरणं आहेत आणि या धरणात 54% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मध्यम स्वरूपाच्या 75 प्रकल्पात केवळ 33% असून लघु पाटबंधारे धरणात सरासरी 25%च पाणीसाठा शिल्लक आहे।